नमस्कार. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी इतिहासात खूप महत्वाची ठरली. प्रतापगडावरची शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट. साल होतं 1659. हो, ही घटना म्हणजे केवळ एक भेट नव्हती, तर एका मोठ्या संघर्षाची ठिणगी होती. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण यामागची व्यूहरचना म्हणजे काय रणनीती होती आणि त्याचे काय परिणाम झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. तर सुरुवात अशी की अफझल खान म्हणजे विजापूरचा एक मोठा बलाढ्य सरदार. तो महाराजांना खूप कमी लेखायचा. हो, त्याची भाषा पण तशीच होती. अगदी. डोंगरातल्या त्या सोंगट्याला सहज पकडून आणतो असं काहीतरी तो म्हणाला होता, नाही का? बरोबर. पण महाराजांची योजना, त्यांची तयारी ही खूप वेगळी होती. म्हणजे वरकरणी जरी ते भेटीला तयार झाले असले तरी आतमध्ये खूप विचार चालू होता. अगदी पार्श्वभूमी बघितली तर खानाने महाराजांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं खरं, पण त्याचा हेतू कपटी होता. भेटीतच महाराजांना संपवायचं हा त्याचा डाव होता. आणि महाराजांना याची कल्पना होती, म्हणजे हे कळलं होतं त्यांना. हो, इथेच तर खरी गोष्ट आहे. महाराजांना या संभाव्य धोक्याची म्हणजे खानाच्या मनात काय आहे याची स्पष्ट कल्पना होती. त्यांचे हेर खात्याकडून त्यांना बातम्या मिळत होत्या. पण तरीही म्हणजे केवळ त्याही संकेतांवर किंवा बातमीवर विश्वास ठेवून एवढा मोठा धोका पत्करणं हे धाडसाचं नाही वाटत. धाडसाचं तर होतंच, पण ते नुसतं धाडस नव्हतं. त्याला तयारीची जोड होती. अच्छा, म्हणूनच त्यांनी फक्त तलवारीवर अवलंबून न राहता सावधगिरी म्हणून चिलखत घातलं आणि त्याखाली वाघनखं. हो, वाघनखं म्हणजे हातात सहज लपवता येणारे खास शस्त्र. आणि बिचवा सुद्धा, एक लहान कट्यार, हे सगळं लपून ठेवलं होतं. बरोबर. अगदी बरोबर. ही केवळ शारीरिक बळाची लढाई नव्हतीच मुळी. ही होती बुद्धीची लढाई, वेळेच्या अचूक नियोजनाची लढाई. कसं काय? म्हणजे काय नियोजन होतं? बघा, प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा मोठा तोफखाना, हत्ती, घोडदळ सगळं तयार होतं. मोठी फौज होती त्याच्याबरोबर. हो, पण महाराज गडावर होते आणि गडाच्या अवघड वाटांवर, झाडींमध्ये, तिथे संभाजी कावजी, जिवा महाला असे अनेक निष्ठावान मावळे म्हणजे अगदी निवडक योद्धे योग्य इशाऱ्याची वाट पाहत लपून बसले होते. अच्छा, म्हणजे पूर्ण तयारी होती. पूर्ण. आणि मग ठरल्याप्रमाणे भेटीच्या वेळी शाम्यान्यात जेव्हा खानाने दगा करायचा प्रयत्न केला, मिठी मारताना जेव्हा त्याने कट्यारीचा वार करायचा प्रयत्न केला, तेव्हा महाराजांनी अत्यंत चपळाईने म्हणजे क्षणार्धात वाघनखांचा वापर केला. खानाच्या पोटात वाघनखं खुपसले आणि खान कोसळला. मग लगेच इशारा झाला असेल, नाही का? हो, ठरलेला इशारा झाला आणि तो इशारा मिळताच डोंगरांमध्ये झाडाझुडपात लपलेले मावळे विजेच्या चपळाईने खानाच्या गाफील सैन्यावर तुटून पडले. कल्पना करू शकते मी, काय गोंधळ उडाला असेल. प्रचंड गोंधळ. खानाचं सैन्य मोठं होतं, पण ते विखुरलेलं होतं आणि अचानक झालेल्या हल्ल्याने ते पूर्णपणे गोंधळलं. त्याचवेळी शाम्यान्यात काय झालं? सय्यद बंडा नावाचा खानाचा एक विश्वासू तगडा अंगरक्षक होता. त्याने पाहिलं की खान पडलाय. तो महाराजांवर तलवारीचा वार करण्यासाठी धावून आला. अरे बापरे. मग इथेच जिवामहाल आले का मदतीला? अगदी बरोबर. इथेच जिवामहाला पुढे आले. त्यांनी सय्यद बंडाचा तो वार स्वतःवर झेलला आणि त्याला तिथेच संपवलं. म्हणूनच म्हणतात होता जीवा म्हणून वाचला शिवा. अगदी. ही म्हण याच प्रसंगातून रूढ झाली. म्हणजे बघा, मुख्य लढाई तर जिंकलीच, पण अशा अनपेक्षित क्षणांसाठी सुद्धा तयारी होती. खरे. मग पुढे काय झालं खानाच्या सैन्याचं? काही वेळातच खानाच्या मोठ्या फौजेचा पूर्ण पराभव झाला. प्रचंड नुकसान झालं त्यांचं. शस्त्र, खजिना, हत्ती, घोडे सगळं मराठ्यांच्या हाती लागलं. जे वाचले ते जीव घेऊन सैरावैरा पळाले. म्हणजे हा फक्त एक विजय नव्हता? नाही, अजिबात नाही. हे फक्त एक युद्ध जिंकणं नव्हतं. मग या विजयाचा नेमका अर्थ काय होता? काय परिणाम झाला याचा? परिणाम खूप मोठा आणि दूरगामी होता. सगळ्यात पहिले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आणि अगदी बाहेरही शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचं नाव, ते एकदम गाजायला लागलं. लोकांमध्ये विश्वास वाढला असेल, नाही का? जबरदस्त विश्वास निर्माण झाला. सामान्य जनतेच्या मनात हे ठसलं की हा राजा आपला आहे, आपल्यासाठी लढतो, तो बलाढ्य शत्रूलाही हरवू शकतो. आणि राजकीय परिणाम? राजकीय परिणाम म्हणजे विजापूरच्या आदिलशाही दरबारात तर भीती आणि खळबळ माजली. त्यांचा एवढा मोठा सरदार मारला गेला होता आणि इतिहास सांगतो की या विजयानंतर महाराजांनी स्वराज्याचा विस्तार आणखी वेगाने केला. सुमारे 24 किल्ले जिंकले त्यांनी यानंतर.
म्हणजे या एका घटनेने पराक्रम या शब्दाची व्याख्याच जणू बदलली. फक्त ताकद किंवा तलवारबाजी म्हणजे पराक्रम नाही. बरोबर. पराक्रम म्हणजे योग्य नीती, अचूक नियोजन, परिस्थितीचं योग्य वाचन आणि सगळ्यात महत्त्वाचं, निर्णायक क्षणी योग्य धोका पत्करण्याची क्षमता, रिस्क घेण्याची तयारी. आणि इथे शौर्याला बुद्धीची, दूरदृष्टीची जोड होती. हो, आणि नैतिकतेची पण. कारण सुरुवात खानाच्या दगाबाजीने झाली होती. महाराजांनी फक्त त्याला प्रत्युत्तर दिलं, स्वसंरक्षण केलं. म्हणजे स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर एका विचारधारेवर, एका धोरणावर उभं होतं, हेच यातून दिसतं. अगदी. म्हणूनच आजही अफजल खान वधाचा प्रसंग हा केवळ एका शत्रूच्या पराभवाची गोष्ट नाही, तर ती एका उत्कृष्ट रणनीतीची, न्यायाच्या बाजूची आणि स्वराज्याच्या स्वाभिमानाची कहाणी म्हणून पाहिली जाते. शत्रूंना स्पष्ट संदेश गेला की आता हे स्वराज्य कोणत्याही दबावाला घाबरणार नाही. बरोबर. तो एक निर्णायक क्षण होता. या सगळ्यातून शिवाजी महाराजांची रणनीती, त्यांची दूरदृष्टी आपल्याला नक्कीच समजली. पण जाता जाता एक विचार मनात येतो की प्रचंड आव्हान समोर असताना मोजून मापून धोका पत्करण्याची तयारी आणि त्याचवेळी केलेलं इतकं अचूक नियोजन यांचं मिश्रण एखादं मोठं ध्येय गाठण्यासाठी किती आवश्यक असतं. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. प्रतापगडाच्या घटनेतील हे जे धाडस आणि सावधगिरी यांचा समतोल आहे, तो आजही मोठ्या निर्णयांमध्ये, मग ते वैयक्तिक असो व सामूहिक, तितकंच महत्वाचा ठरतो का? काय वाटतं? यावर विचार करायला हरकत नाही.